श्री स्वामी समर्थ. तो सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होळी आहे, आपण भरपूर उपाय करणार आहे, सेवाही करणार आहे. पण उद्या धुलीवंदन आहे. उद्या आपल्याला काही एक उपाय करायचे. आपल्या सर्वांना माहिती आहे आज होळी पेटवणार आहे. सकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत शांत होणार आहे. उद्या सकाळी सकाळी का उपाय होळीतली राख आणायची. ती राख कसली लाकडाची नाही, गौऱ्यांची राख आणायची. गौऱ्या टाकतात होळीमध्ये, त्यामुळे गौरीची राख ओळखली जाते. ती राख तुम्हाला होळीची राख घेऊन यायची. ती राख घेऊन आलं की तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडीशी टाका, त्याने आंघोळ करा. त्याने का होईल, त्याने का होतं तर त्याने नजरबाधा असेल, जादूटोणा काय असेल ते दूर होतं. त्यामुळे त्याने खूप फायदेशीर असेल. त्यामुळे तो तुम्ही उपाय करा. सोबत त्या राखीचा आपल्याला भरपूर उपाय करायचे. ती राख आहे ना, तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा. उद्याच करायचं, कारण वर्षातून एकदाच होतं, त्यामुळे उद्याच उपाय करायचा आहे. ती होळीतली थोडी राख घ्यायची आणि थोडंसं मीठ घ्यायचं. जाडं मीठ आपल्या घरात असतं, जाडं मीठ घ्यायचं. पिवळी मोहरी आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल असते, पिवळी मोहरी घ्यायची. एका कपड्यामध्ये लावायचं. काळा कपडा सोडून तुम्ही कोणत्या कलरच्या कपड्यामध्ये बांधलं तरी चालेल. लाल कपड्यामध्ये बांधलं तरी चालेल, सफेद बांधलं तरी चालेल. ते बांधायचं आहे आणि तुम्ही तुमच्या दरवाजा मुख्य दरवाजावर बांधलं तरी चालेल, या घरात कुठेही ठेवलं तरी चालेल. हा तो उपाय करा. त्याने घरात निगेटिव्ह एनर्जी, वाईट बाधा वगैरे येत नाही. त्याने खूप चांगलं राहील तुम्हाला. सोबत त्या राखेचा उपयोग का होतो, त्या राखामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर तुम्ही आपलं जेव्हा पूजा करताना आपलं मन चंचल असतं, इकडे तिकडे भटकत असतं, मन स्थिर नसतं, तेव्हा तुम्ही रोज ते लावलं डोक्याला तरी चालेल. किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकलं, थोडंसं आंघोळीच्या पाण्यात टाकलं, त्याने आंघोळ जरी केली तरी तुम्हाला तुमची निगेटिव्ह वाईब्स तुमची दूर होईल. ज्यांचं खूप मन शांत नसतं, डिप्रेशनमध्ये असतं, डिस्टर्ब असतं, निगेटिव्हिटी त्यांना खूप येते, त्यांनी सुद्धा रोज मगभर पाणी घेतलं, त्यात थोडीशी राख टाकली, त्यांनी रोज आंघोळ जरी केली त्यांची निगेटिव्हिटी, डिप्रेशन्स वगैरे दूर होती, त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी भेटते, त्यांनी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे छोटेसे उपाय म्हणजे राख वाटेल तुम्हाला, पण तिची खूप एनर्जी असते, त्यामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते, त्यामुळे तिचा खूप उपयोग होणार आहे. कारण की आता कडक उन्हाळा सुरू होतो आणि होळी का पेटवतं तर खालची जी म्हणते ना आपली जमीन खूप तापते, मग तिची हीट जी आहे कुठे ना कुठे त्या राखेमध्ये पण होते, ऑब्झर्व होते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे हा उपाय करून छोटेसे उपाय करून खूप उपाय फायदेशीर आहे. ती राख तुम्ही वर्षभर घरात ठेवा, फेकून देऊ नका. जेव्हाही तुम्हाला वाटेल की मुलं आजारी पडले किंवा मुलांना जास्त निगेटिव्ह वाईट्स बाधा वाटत काय होतं, तेव्हा तुम्ही त्याच्या डोक्याला जर तरी चालेल किंवा तुम्ही स्वतः त्या आंघोळीच्या पाण्यात त्यांच्या टाकलं थोडंसं तरी चालेल. तुम्हाला नक्की त्याचा फायदा भेटेल. छोटेसे उपाय नक्की करा. श्री स्वामी.